नमस्कार. या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स, DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट हा भाग काल पाहिला. त्यापूर्वी आपण DNA इज अ जेनेटिक मटेरियल हे कसं शास्त्रज्ञांनी प्रूव्ह करून दाखवलं. त्याच्यामध्ये ग्रिफिथ नावाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं की काहीतरी इथं या स्ट्रेनमधून आ स्ट्रेनकडे ट्रान्सफर झालं. हे ट्रान्सफर होतं म्हणजे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतं, पण ते कशाच्या माध्यमातून हे त्यांनी काय केलं नाही, क्लिअर केलं नाही. त्यानंतर मॅकलंग, आयव्हरी वगैरे ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी संशोधन केलं आणि प्रूव्ह करून दाखवलं की DNAचं जेनेटिक मटेरियल आहे. त्यांनी एक्स्ट्रॅक्ट घेतला आणि व्हायरसेसला इन्फेक्शन घडवलं आणि मग बॅक्टेरियाला व्हायरल इन्फेक्शन घडवलं आणि मग तिथं काय ट्रान्सफर झालं तर इथं काहीतरी जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करणारा घटक काय आहे, DNA आहे. त्यानंतर रेडिओ फॉस्फरस वापरला, त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर वापरला आणि याच्या साह्याने DNAचं जेनेटिक मटेरियल हे प्रूव्ह झालं. त्यानंतर आपण जो भाग पाहिला तो म्हणजे DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट. बॅक्टेरियामध्ये DNA कसा काय केला जातो, पॅक केला जातो की त्याची लांब असणारा DNA तो छोट्याशा जागेत कसा बसू शकतो. याच्यासाठी इथं डायग्रॅमॅटिक दिलेलं आहे पहा. सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोसोम्स असा गोलाकार आहे, त्याचे डायमीटर सर्कल आहे, त्यामुळं सर्कल झाल्यामुळं त्याचा आणि साईज कमी झाला. सरळ स्ट्रेट असता तर त्याची लांबी वाढली असती. त्याचा डायमीटर झाला 315 मायक्रॉन. त्याच्या असा गोलाकार असा दोरा आहे असं समजा, धागा आहे असं समजा, गाठ मारून ठेवलेला गोल सर्कल केलं तर एवढा भरतो. त्याच्यावरती काय केले आपण, सभोवतानं काय केले, बोटाने आत दोरा सारला आणि फोल्ड तयार केले, घड्या तयार केल्या तर तो 30 मायक्रॉन भरला. तर 30 मायक्रॉन्सवरती पुन्हा फोल्ड आहे, त्याच्यावरती पुन्हा आणि फोल्डिंग केलं तर काय झालं, 2 मायक्रॉन भरला. अशा पद्धतीनं त्याचा साईज काय होतो, कमी कमी होत जातो. फोल्डिंग आणि सुपर फोल्डिंगच्या साह्याने DNA काय होतो, लहान आकाराचा DNA तयार होतो, म्हणजे कमी जागेमध्ये बसू शकतो. अशा पद्धतीनं छोट्या आकाराच्या बॅक्टेरियामध्ये हा एवढा मोठा DNA बसू शकतो. आता या ठिकाणी आज आपण पाहणार आहे ते म्हणजे पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स. आता यूकॅरियोट म्हणजे काय, द सेल्स विच पॉजेसेस वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, केंद्रक वेल डेव्हलप्ड आहे. म्हणजे तसं एक्झाम्पल आपण घेताना पाहतो की ॲनिमल सेल आणि प्लांट सेल हे कसे आहेत, यूकॅरियोटिक सेल्स आहेत. यूकॅरियोटिक, यू म्हणजे ट्रू, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस, खरा केंद्रक असणारे, केंद्रकावरती डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिलीज, जे डबल 11वीमध्ये आपण वेगवेगळे सेल ऑर्गॅनिलीज पाहिले, त्यातले डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिलीज जे आहे त्यातला न्यूक्लियस हा एक घटक आहे. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनिलीज आहेत. असा हा न्यूक्लियस कुणामध्ये असतो, या यूकॅरियोटिक ॲनिमल आणि प्लांट सेलमध्ये असतो. तर याच्यामध्ये DNA कसा बसतो. यूकॅरियोट शोज वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस कंटेनिंग न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड थ्रेड लाईक मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोसोम्स. न्यूक्लियसमध्ये काय काय आहे, यूकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय काय आहे तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर डबल आच्छादन असतं. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन असं डबल मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळतं. न्यूक्लिओलस, डार्क स्टेनिंग बॉडीज, डार्क भाग स्टेन झालेला न्यूक्लियसचा काही भाग दिसतो त्याला न्यूक्लिओलस म्हणतो. थ्रेड लाईक मटेरियल आहे, त्याला थ्रेड लाईक मटेरियलला काय म्हणतो आपण, क्रोमोसोम्स म्हणतो. म्हणजे क्रोमोसोम्स असतात, आपण गेल्या टॉपिकमध्ये पाहिलं क्रोमोसोम्स ॲज अ हेरिडेटरी मटेरियल, क्रोमोसोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक पाहिला की क्रोमोसोम्स असतात. मानवाच्या काही पेशीमध्ये 46 क्रोमोसोम्स असतात, गुणसूत्रे असतात. आणि मग हे क्रोमोसोम्स कशाचे बनलेले आहेत त्या टॉपिकमध्ये पाहिलं की DNA आणि प्रोटीन्सपासून बनलेले आहेत. मग क्रोमोसोम्स अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतो, म्हणजे कोण, DNA करतो की प्रोटीन करतं. इन द क्रोमोसोम DNA इज असोसिएटेड विथ द हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. DNA कुणाबरोबर असतो, फक्त क्रोमोसोममध्ये फक्त DNA नसतो तर काय काय असतं, DNA आणि त्याच्याबरोबर हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात. ॲज वॉज रिपोर्टेड बाय आर कोरेनबर्ग इन 1974. 1974 साली कोरेनबर्ग नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं, हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की क्रोमोसोम्स हा DNA हिस्टोन प्रोटीन्स आणि
नॉन हिस्टोन प्रोटीनपासून बनलेला असतो. द ऑर्गनायझेशन ऑफ DNA इज मच मोर कॉम्प्लेक्स इन युकॅरियोट. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे, DNAची रचना अगदीच गुंतागुंतीची असते, कॉम्प्लेक्स असते. डिपेंडिंग अपॉन द abundance of the amino acid residues with a charged side chains, a protein acquire its charge. काय आहे की याच्यावरती अबंडंट पुष्कळ प्रमाणात अमायनो ॲसिड्स असतात, प्रोटीनमध्ये अमायनो ॲसिड्स असतात आणि त्याच्यावरती प्रभार असतो. हिस्टोन आर द प्रोटीन दॅट आर रिच इन लायसिन अँड अर्जिनिन. हिस्टोन नावाचं प्रोटीन जे आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लायसिन आणि अर्जिनिन नावाचं अमायनो ॲसिड्स असते. बोथ दीज अमायनो ॲसिड्स रेसिड्यूज आर बेसिक अमायनो ॲसिड्स. आणि हे लायसिन आणि अर्जिनिन नावाचं अमायनो ॲसिड कसं आहे, बेसिक आहे, म्हणजे त्याच्यावरती प्रभार कसा असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि न्यूक्लिक ॲसिडवरती ॲसिडिक आहे ते, म्हणजे निगेटिव्ह प्रभार त्याच्यावरती असतो आणि त्यामुळे ते त्याला काय होतात, बाइंड होतात. Amino acid carry positive charge with them, so histone are the set of positively charged basic proteins. Positively charged basic proteins आहेत हिस्टोन आणि प्रोटामाइन्स याच्यापासून बनलेले आहेत प्रोटीन्स असतात. दीज हिस्टोन ऑर्गनाइज देमसेल्व्स टू मेक अ युनिट ऑफ 8 मॉलिक्युल्स नोन ॲज अ हिस्टोन ऑक्टोमर. आणि काय म्हटलेलं आहे की हिस्टोन जे आहे ते 8 मॉलिक्युलपासून बनलेलं आहे. इथं दाखवलेलं आहे पहा, 8 पिवळ्या रंगाचे दाखवलेलं आहे ते हिस्टोन दाखवलेलं आहे. हे हिस्टोन मूळचे 4 प्रकारचे असतात, H2A, H2B, H3 आणि H4. आणि याच्या डबल कॉपीज असतात, म्हणजे दुप्पट असतं. 4च्या दुप्पट 8 झाले, 8 हिस्टोन बॉडीज. आणि हा रेड कलरचा दाखवला आहे तो DNA दाखवला आहे. तो DNA त्याच्या भोवती काय झालेला असतो, ह्या 8चा गुंडाळ आहे त्याच्या भोवती काय झालेला असतो, त्याला वेटोळा घातलेला असतो, गुंडाळलेला असतो आणि पुन्हा सरळ झालेला असतो. तर अशा पद्धतीचा हा वेटोळा, त्याच्यावरचा जो वेटोळा आहे, गुंडाळा जो आहे, तो H1 नावाच्या प्रोटीननं काय केलेला असतो, हे ग्रीन कलरचं प्रोटीन दाखवलेलं आहे ते H1 प्रोटीन आहे, त्यानं तो बांधून ठेवलेला असतो. आणि पुन्हा हा DNA कंटिन्यू सरळ तुम्हाला पुढे गेलेला दिसतो. अशा पद्धतीनं DNA, सरळ DNA, पुन्हा ह्या ऑक्टोमरला आपण काय म्हटले, न्यूक्लिओसोम्स म्हटलेलं आहे. म्हणजे असे एका माळेमध्ये, तारेमध्ये मणी ओवलेले आहे, ठराविक अंतरावरती मणी आहेत, अशा पद्धतीचं ॲपियरन्स दिसतं, त्याला आपण काय म्हणतो, बीडेड ॲपियरन्स असं म्हणतो. द निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप्ड अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टोमर. काय DNA हा काय हेलिकल आहे, कॉइल्ड, स्वतःभोवती गुंडाळलेला आहे. 2 स्ट्रँड असतात, स्वतःभोवती गुंडाळलेला असतो. तर हेलिकल DNA काय झालेला असतो, ह्या DNA हा डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. आणि तो काय झालेला असतो, पॉझिटिव्ह चार्जच्या हिस्टोन ऑक्टोमरभोवती गुंडाळलेला असतो. 2 प्रभार, त्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आला की तो बॉन्ड फॉर्म होतो आणि तो तिथं जोडला जातो, फॉर्मिंग अ स्ट्रक्चर नोन ॲज न्यूक्लिओसोम्स. आणि जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसोम्स असं म्हणतो. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलेलं आहे, न्यूक्लिओसोम्स. आणि रेड कलरचा DNA आता इथं सरळ दाखवलं आहे, पाईप्स दाखवलेले डायग्रॅममध्ये, पण ती अशी ट्विस्टेड असते. द न्यूक्लिओसोम्स कोअर इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्युल्स. काय आहे, न्यूक्लिओसोम्स कशाचा बनलेला आहे, तर 2 घटक आहेत. Of each 4 types of histone protein, H2A, H2B, H3 and H4. काय आहे, H2A, H2B, H3 आणि H4 हे 4 प्रकारचे हिस्टोन आहेत. आणि ह्या 4 प्रकारचे दुप्पट मिळून ऑक्टोमर 8 तयार झालेले आहेत, म्हणून त्याला ऑक्टोमर म्हटलेलं आहे. H1 प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड where it enters and leave the nucleosome. त्या न्यूक्लिओसोममध्ये येणारा DNA, त्याच्याभोवती गुंडाळाही येणारा DNA आणि गुंडाळाहून पुढं जाणारा DNA, ह्याला जोडण्याचं काम कोण करतं, H1 प्रोटीन करतो. 1 न्यूक्लिओसोम अप्रॉक्सिमेटली कंटेन 200 बेस पेअर्स. काय, एक न्यूक्लिओसोम जो गुंडाळा आहे त्याच्यावरती DNAमध्ये किती नायट्रोजिनस बेस पेअर आहेत, तर जवळजवळ 200 नायट्रोजिनस बेस पेअर्स असतात. लॉंग DNA हेलिक्स around it, about 146 base pair long segment of DNA remain present in each nucleosome. 146
नायट्रोजिनस बेस पेअर्स एवढे त्याच्या भोवती काय झालेले असतात, गुंडाळलेले असतात. न्यूक्लिओसोम्स आर द रिपीटेड युनिट ऑफ क्रोमॅटिड्स. आणि न्यूक्लिओसोम्स हे काय आहेत, क्रोमॅटिड्सचे रिपीटेड, परत गेलं की तेच परत तसाच पद्धती, सरळ DNA जातो, परत गुंडाळा तिथं तयार झालेला असतो, ऑक्टोमर तयार झालेला असतो न्यूक्लिओसोमचा, अशा पद्धतीने. विच आर थ्रेड लाईक ट्रेन्ड bodies present in nucleus. These looks like beads on string. आणि तो कसा दिसतो तर beads on string काय आहे, तारेवरती काय आहे, मध्ये मध्ये मणी आहेत, म्हणजे साखळीमध्ये मणी ओवलेले आहेत, अशा पद्धतीची ही रचना दिसते. व्हेन ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिले की असे दिसतात. DNA हेलिक्स ऑफ 200 बेस पेअर रॅप अराउंड द हिस्टोन ऑक्टोमर बाय 1 3/4 टर्न्स. काय आहेत, ह्या ऑक्टोमर भोवती हिस्टोन नावाचे हिस्टोन ऑक्टोमर आहेत, त्याच्या भोवती गुंडाळा किती असतात, एक गुंडाळा पूर्ण होऊन पुन्हा दुसरा 3/4 झालेला आहे, म्हणजे 2.25 टर्न पूर्ण झालेले आहेत, 2.25 टर्न पूर्ण झालेले आहेत. अशा पद्धतीचे प्रत्येक हिस्टोन भोवती 2.25 टर्न DNA घेतलेले असतात. 6 सच न्यूक्लिओसोम्स गेट कॉइल्ड. आणि अशा पद्धतीनं 6 न्यूक्लिओसोम्स काय असतात, गेट कॉइल्ड अँड देन फॉर्म अ सोलिनॉइड्स. आणि अशा पद्धतीनं 6 तुम्हाला दिसतील, पुन्हा आणि ते सुपर कॉइलिंग झालेले असं सोलिनॉइड दिसेल, दॅट लुक्स लाईक कॉइल्ड टेलिफोन वायर. आणि ते कसे दिसतात तर आपण फोनवरचा रिसिवर उचललेला असतो, तो उचलला की रिसिवर काय करतो, फोनचा रिसिवर उचलला, कानाला लावला की लांबी वाढते, पुन्हा ठेवला की काय होतो, तो स्प्रिंगसारखा गुंडाळतो, आणि स्प्रिंगसारखी गुंडाळलेला पुन्हा गुंडाळतो, म्हणजे त्याला काय म्हणायचं, सॉलिनॉइड्स स्ट्रक्चर म्हणतात. हे असं तयार झालेलं असतं. द क्रोमॅटिन इज पॅक्ड टू फॉर्म अ सोलिनॉइड. आणि हे जे क्रोमॅटिन आहे ते काय असतं, सॉलिनॉइडने पॅक झालं. स्ट्रक्चर ऑफ 30 नॅनोमीटर डायमीटर एवढ्या आकाराचं ते आहे. अँड फर्दर सुपर कॉइलिंग टेंड टू फॉर्म अ लूप्ड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन फायबर. सच फर्दर कॉइल्स अँड कंडेन्स ॲट मेटाफेज स्टेज टू फॉर्म द क्रोमोसोम्स. आणि हे अशा पद्धतीनं बीडेड ॲपियरन्स लाईक स्ट्रक्चर क्रोमोसोम्सचं आपल्याला न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन नेटवर्क असतं. पण जेव्हा सेल डिव्हिजन होते, त्या सेल डिव्हिजनमधल्या आपण मेटाफेजमध्ये क्रोमोसोम बारकाईनं पाहतो, त्या मेटाफेज स्टेजला काय झालेले असतात, शॉर्ट होऊन, कंडेन्स होऊन, लहान लहान, रुंदी जास्त पण लांबी कमी असे झालेले क्रोमोसोम्स आपल्याला पाहायला मिळतात. द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल नीड ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स दॅट आर कॉल्ड ॲज अ नॉन हिस्टोन प्रोटीन. आणि हे पॅकिंग करण्यासाठी, ह्या DNAचं पॅकिंग करण्यासाठी अजून कुठलेही प्रोटीन लागतात तर नॉन हिस्टोन प्रोटीन लागतात. नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन्स NHC शॉर्ट फॉर्म काय केलेलं आहे, NHC म्हणजे नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन्स. नंतर नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन्स कोणतं आहेत, पहा इथं डायग्राम दाखवलेला आहे, पहा हा एक्सरे किंवा आपल्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिलेली स्ट्रक्चर आहे DNAचं स्ट्रक्चर. अशा पद्धतीने सेलमध्ये असा विखुरलेला DNA तुम्हाला पाहायला मिळतो सेल न्यूक्लिओ प्लाझममध्ये. तर हे ऑक्टोमर दाखवलेलं आहे, निळ्या रंगाचे 8 ऑक्टोमर आहेत, त्याच्याभोवती हे ट्विस्ट झालेला 2 स्ट्रँड DNAचे एकभोवती ट्विस्ट झालेले असतात. आणि अशा पद्धतीनं सरळ, परत बीडेड, परत सरळ, अशा पद्धतीचं DNAचं स्ट्रक्चर दिसतं. 2 न्यूक्लिओसोमच्या मधलं अंतर आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, लिंकर DNA. हे 2 गोळे जोडणारा मधला DNA म्हणून त्याला लिंकर DNA म्हटलेलं आहे. आणि हे जे आहे त्याला DNA वाउंड अराउंड हिस्टोन प्रोटीन भोवती गुंडाळा DNAचा आहे. आणि हे न्यूक्लिओसोम्स म्हणतो. बीड्स ऑन स्ट्रिंग्स मॅग्निफाईड. हेच बीड्स आपण काय केले, मॅग्निफाय केले. तर हे बीड्स कसे दिसतात तर अशा पद्धतीचा साईज आहे, त्याचा डायमीटर 111 आहे, लेंथ आहे, आणि ब्रीड्थ आहे ती किती आहे, 16 अँगस्ट्रॉम युनिट आहे. न्यूक्लिओसोम्स अशा पद्धतीचे दिसतात. क्रोमॅटिन फायबर स्ट्रेच्ड ड्युरिंग द प्रिपरेशन फॉर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक रिव्हेलिंग द लिनियर DNA बिटवीन द क्रोमोसोम कोअर. हे अशा पद्धतीचे असतात. त्यानंतर हे ऑक्टोमर चेन ऑफ न्यूक्लिओसोम फॉर्मिंग 10 to 11 नॅनोमीटर थिक फायबर्स.
अशा पद्धतीचे सॉलिनॉइड फॉर्मिंग 30 नॅनोमीटर थिक फायबर. आता नॉन हिस्टोन प्रोटीन्स पाहूया. नॉन हिस्टोन प्रोटीन्स काय आहे? ठीक आहे, नॉन हिस्टोन प्रोटीन आपण पुढच्या तासाला पाहू. आज इथं आपण थांबूया. थँक्यू.